शिवसेनेच्या यादीमध्ये यंदा अनपेक्षित असा बदल आपल्याला बघायला मिळेल अशी चर्चा होताना दिसतेय। शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी सध्या लॉबिंग सुरू असल्याचं कळतंय। शुक्रवारी रात्री अनेक इच्छुक शिंदेंच्या भेटीला दाखल झाले होते। यामध्ये प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे। नवीन चेहऱ्यांना यंदा शिवसेनेमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे असंही कळतंय। शिवसेनेचे संभाव्य मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोनच्या प्रतीक्षेत आहेत। त्यासोबतच अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदेंकडून नारळ दिला जाईल अशी ही माहिती पक्षामधल्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेकडून नेमकी कुणाकुणाला संधी मिळू शकते बघूया। संभाव्य मंत्री आपण बघतोय उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, आशिष जयस्वाल, योगेश कदम। तर शिवसेनेच्या कोणकोणत्या माजी मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो बघूया। तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या 4 माजी मंत्र्यांचा पत्ता या मंत्रिमंडळातून कट होऊ शकतो। तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भातल्या नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आलेली आहे। औपचारिकता म्हणून ही यादी आता पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित यादी दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 3ही पक्षांची यादी ही मंजुरीसाठी दिल्लीला गेलेली आहे। तर दुपारपर्यंत या यादीवरती अंतिम शिक्कामोर्तब होईल आणि मंत्रिपदावरती वर्णी लागणाऱ्यांना संपर्क केला जाईल। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष त्यांच्या कोट्यामधील काही मंत्रिपद रिक्त ठेवू शकतात अशी ही शक्यता आहे। दोन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे दोन्ही पक्षांकडून काही मंत्रिपद रिक्त ठेवली जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान राजभवनामध्ये मंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे। उद्या संध्याकाळी 4:30 वाजता शपथविधीचा सोहळा राजभवनामधल्या लॉनवरती होण्याची शक्यता आहे। एवढ्या मोठ्या संख्येने मंत्र्यांच्या शपथविधीसाठी राजभवनामध्ये तितक्या क्षमतेचं सभागृह नाहीये आणि त्यामुळे राजभवनाच्या लॉनवरती शपथविधीचा सोहळा होऊ शकतो। तर देवेंद्र फडणवीस हे स्वतः भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार असल्याचं कळतंय। मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात मुख्यमंत्री हे स्वतः या संभाव्य मंत्र्यांना फोन करतील आणि त्यानंतर त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या जातील। मुख्यमंत्र्यांच्या फोनच्या नंतर मंत्रिपद नेमकं कोणाला मिळणार यावरती शिक्कामोर्तब होईल। आज दुपारपर्यंत हे फोन केले जातील आणि उद्या नागपूरमध्ये फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल। तर भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे, आपण बघूयात। तर हे संभाव्य मंत्री आपण बघतोय कोण कोण आहेत। आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांची नावं सध्या समोर येत आहेत। पंकजा मुंडे, अतुल सावे, सोबतच नितेश राणे, अतुल भातखळकर, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ यांचं नावही समोर येत आहे। संजय कुटे आणि जयकुमार रावल यांचंही नाव चर्चेत आहे। तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आपल्या वाट्याला आलेल्या 10च्या 10 मंत्र्यांच्या जागा भरणार असल्याचं कळतंय। अजित पवारांनी शपथ घेतली असल्यामुळे उरलेले 9 आमदार उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील असा अंदाज आहे। संभाव्य मंत्र्यांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। जुनेच मंत्री या नव्या यादीमध्ये सुद्धा कायम दिसतायत। तर ही संभाव्य मंत्रिपदाची यादी आपण बघूया। छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।